अजित पवारांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक। या बैठकीला पंकजा मुंडे, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकी राहणार उपस्थित। मात्र धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार, धनंजय मुंडेंचा दिल्लीत पुनरुच्चार। 50 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याची व्यक्त केली खंत, तर देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याचीही केली मागणी। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यवधींची बोगस बिलं उचलली, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर मोठा आरोप। तर मुंडेंनी स्वतःचं पालकमंत्रीपदही भाड्यानं दिलं होतं, धसांचं वक्तव्य। अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नये, लक्ष्मण हाकेंची मागणी। अंजली दमानी यांकडून केवळ सनसनाटी करण्याचा प्रयत्न, त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात सादर करावेत, हाकेंचं मत। अजित पवार माझा उल्लेख एकेरी करू शकतात, कधी काळी ते माझेही नेते। अजितदादांकडून सुरेश धसांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्यानंतर धसांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे आज दुपारी उपोषण सोडणार, सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय। इथून पुढे उपोषणाची लढाई बंद राहणार, जरांगेंची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदासंदर्भात अजित पवारांच्या दालनात बैठक, मंत्री गोगावले, आमदार दळवी आणि थोरवेंनी घेतली अजित पवारांची भेट। रायगडच्या पालकमंत्रीपदावर मंत्री भरत गोगावले ठाम। रायगड पालकमंत्रीपद निर्णय प्रक्रियेला वेग, रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे, गोगावलेंना विभागून देणार असल्याची चर्चा। सहपालकमंत्रीपद न स्वीकारण्यावर शिवसेना ठाम। रायगडमध्ये पालकमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य। पालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचंही थोरवेंकडून स्पष्ट। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेचा मेळावा, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर हा पहिलाच मेळावा। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करणार। आजच्या मेळाव्यातून राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष। स्वबळाचा नारा देणार की युतीची घोषणा करणार, राजकीय वर्तुळात चर्चा। मुंबईकरांवर अदानी कर असा वेगळा कर येणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला खोचक टोला। तर उबाठा करापेक्षा अदानी कर चांगला, संजय शिरसाटांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये गप्पा रंगल्या, भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात भेट। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट चर्चेत। बीड जिल्हा बँकेच्या अडचणींबाबत अजित पवारांनी घेतली बैठक, अजित पवारांच्या बैठकीला धनंजय मुंडेही ऑनलाईन उपस्थित। बीड जिल्हा बँकेला 300 कोटींचं सॉफ्ट लोन द्या, धनंजय मुंडेंची अजित पवारांकडे मागणी। आमदार रोहित पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, मतदारसंघातील कामांबाबत आणि महात्मा गांधी वसतिगृहाची माहिती देत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। अंबादास दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट, महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा यासाठी भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू राहावी यासाठी काही लॉटरी धारकांनी घेतली होती अंबादास दानवेंची भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या डॉक्टर विलास डांगरे यांची भेट, मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घरी भेट देऊन दिलेल्या शुभेच्छांमुळे परिवार भारावला। एकनाथ शिंदे आज करणार मुंबईतील प्रभादेवी, दादरसह माहीम परिसरात दौरा, या भागातील बंद पडलेल्या इमारत प्रकल्पांचा ते आढावा घेतील। राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसलेंना दिलासा, 5 वर्षांनंतर येरवडा कारागृहातून सुटका, शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली होती। आता जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवण्याचे दिवस गेले, शिवसैनिकांनी अपडेट राहण्याची गरज। रायगडच्या संवाद मेळाव्यात अंबादास दानवेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला। आज लातूरमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक। लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पहिलीच बैठक असणार। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक। यावेळी राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर, रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कल्याणमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. आरोपी विशाल गवळीच्या फाशीसाठी प्रयत्न करणार, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी पाठपुरावा करणार, शिंदेंकडून कुटुंबियांना आश्वासन. अक्षय शिंदे एन्काउंटर, योगेश कदम आणि संजय शिरसाट यांना अक्षयच्या वकिलांची नोटीस. योगेश कदम यांनी गोपनीय अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप. एन्काउंटर ही जनतेला आवडलेली कारवाई, शिरसाटांनी केलेलं वक्तव्य. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा. गोविंद पानसरे हत्या प्रकरण हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात वकिलांचा सल्ला घेऊन लवकर निर्णय घेणार, पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांची माहिती. शिवसेना शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडींच्या शोधासाठी पोलीस पथकं तैनात. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक राजस्थानच्या दिशेने रवाना. घातपाताचा पोलिसांना संशय. बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र. राज्यातील 10वी 12वी परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र लिहिलं. कॉपीचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत हे पत्र लिहिलं. युवक काँग्रेसमधील वाद चिघळला. कुणाल राऊतांविरोधात आवाज उठवणाऱ्या काँग्रेसमधील चौघांचं निलंबन. कुणाल राऊत यांच्या काळात संघटन निष्क्रिय झाल्याचा चौघांचा आरोप. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि बुलढाणा जिल्हा बँकेचे काँग्रेसचे सहप्रभारी तथा भीमशक्तीचे पश्चिम विदर्भ प्रमुख दिलीप भोजराज यांनी दिला राजीनामा. भोजराज 1984 पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात सक्रिय होते. भिवंडीच्या कोनगाव खाडी किनारी पूर प्रतिबंधक बंधारा उभारणीच्या कामाचा शुभारंभ. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. रेती उत्खननामुळे खाडी किनाऱ्याची मोठी धूप होत असल्यानं बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थ आग्रही होते. गोंदिया शहरातील विविध समस्यांबाबत ठाकरे गटाचा नगर परिषदेवर धडक मोर्चा. नगर परिषदेच्या मुख्य दरवाजावर केलं धरणे आंदोलन. अकोल्यात शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचानं रात्रभर मशाल पेटवत आंदोलन केलं. शेतमालाला हमी भाव मिळावा, कर्जमाफी यांसारख्या प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. रत्नागिरीच्या दोन्ही शिवसेनेत आजी माजी तालुका प्रमुख एकाच शाखेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख शेखर घोसाळेंचं जंगी स्वागत. शिंदेच्या सेनेचे माजी तालुका प्रमुखांचंही याच शाखेतून कामकाज. एकाच शाखेतून दोन्ही शिवसेना नेते हाकणार पक्षाचा गाडा. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील. शिवसेना सचिव किरण पावसकरांकडून विश्वास व्यक्त. शिवसेनेत एकेका पदासाठी आतापर्यंत शिवसैनिकांनी 50 ते 100 मुलाखती दिल्या. पावसकरांची माहिती. महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत 5000 रिक्षांचं लवकरच वाटप. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा. सिडकोकडून लॉटरी काढलेल्या घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यानं लोकांचा अल्प प्रतिसाद. 26,000 घरांसाठी आले फक्त 15,000 अर्ज. म्हाडाच्या माध्यमातून 2 वर्षात 1 लाख घरे उभारणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये अहिल्याभवन उभारणीचं कार्य सुरू. उर्वरित जिल्ह्यासाठी राज्यभर अहिल्याभवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश. ठाण्यातील पाणी समस्यांसाठी घेतली. आमदार संजय केळकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट. घोडबंदरसह उर्वरित ठिकाणी तातडीनं 25 MLD पाणी पुरवठा मिळावा म्हणून संजय केळकरांकडून उपाययोजना सुरू. फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या 10वी 12वी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचं प्रकरण आढळून येईल त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द केली जाणार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाचा निर्णय. मुंबईत पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय. मुंबईत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सी यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाणार. पुढच्या 2 महिन्यात बाईक टॅक्सीही सुरू करण्याची योजना. मुंबईकरांना पुढच्या 2 वर्षात वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार. 2028 पर्यंत लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टच्या पॉड टॅक्सी विकसित येणार. एका पॉड टॅक्सीतून एका वेळी 6 जणांना प्रवास करता येईल. वाशिमच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने बसवला एसी. राज्यातील शिक्षकांनी वर्गखोलीत एसी बसवण्याचा पहिलाच प्रयोग.
जळगावमधील शिरसोली गावात गोवंश मांस विक्री करणाऱ्या तिघांना अटक. गेल्या अनेक महिन्यांपासून गावात राजरोसपणाने गोहत्या केल्या जात असल्याचं विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं. मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर तब्बल 12 बांगलादेशींना अटक. बांगलादेशींकडून काही पासपोर्ट आणि कागदपत्रही जप्त. उल्हासनगरमध्ये जन्मजात बाळाची 90,000 रुपयांना विक्री. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आजीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. या प्रकरणी आई, वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. जळगाव शहरात दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानातून दागिने लंपास. 2 बुरखाधारी महिलांकडून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास. सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. धुळ्यातील चाळीसगाव परिसरात गुंगीकारक औषधाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस. या कारवाईत पोलिसांकडून तब्बल 88,520 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. नागपूर हिंगणा MIDC परिसरात एका 4 चाकी गाडीला अचानक आग लागली. या घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. वर्ध्यातील ज्येष्ठ गांधीवादी मारुती मल्हारराव गडकरी यांचं निधन. बालपणापासून गांधी विचारांशी जोडले गेले होते. आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत देखील विविध चळवळीत त्यांनी काम केलं होतं. महाकुंभातील चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत. संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश हर्षकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना. मुख्यमंत्री योगींची घोषणा. प्रयागराजमधील दुर्घटनेमुळे योगी आदित्यनाथ यांचे दिल्ली दौरे लांबणीवर. दिल्लीत भाजपसाठी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जाणार होते योगी आदित्यनाथ. महाकुंभला गेलेल्या अकोल्यातील शकुंतला नागापुरे या महिला बेपत्ता. नागापुरे या अकोला शहरातील डाबकी रोड भागातल्या गजानन महाराज मंदिर परिसरातील रहिवासी. चेंगराचेंगरीनंतर नागापुरे बेपत्ता. कुटुंबियांकडून शोध सुरू. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावमधील काही नागरिक जखमी. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या भाजपच्या 2 महिला कार्यकर्त्या तसंच 2 मुली जखमी. प्रयागराजमधील वेगवेगळ्या घाटांवर गेल्या 24 तासात जवळपास 7 कोटी नागरिकांनी स्नान केलं. तर आतापर्यंत 19 कोटी 94 लाखांहून अधिक जणांनी स्नान केल्याची माहिती. आमदार रोहित पवार यांनी सपत्नीक प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात केलं स्नान. शुभ मुहूर्तावर त्रिवेणी संगमावर सपत्नीक अमृत स्नान करण्याचं आणि अर्घ्य देण्याचं भाग्य मिळालं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. मौनी अमावस्येनिमित्त अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांनी संगमात केलं स्नान. यावेळी त्यांच्यासोबत योगगुरू बाबा रामदेव आणि जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज उपस्थित होते. पंढरपुरातील शेकडो विठ्ठल भक्तांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केलं. यावेळी भाविकांनी विठुरायाच्या नावाचा जयघोष केला. मंत्री संजय निषाद यांच्या विधानाने नवा वाद. मोठ्या कार्यक्रमांमध्ये अशा छोट्या गोष्टी घडतात. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर मंत्री संजय निषाद यांचं विधान. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यमुनेचे पाणी प्यायले. आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या पाण्याला विषारी म्हटलं होतं. यावेळी सैनी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांची खरडपट्टी काढली. आतिशीही पाणी प्यायला येणार होत्या. वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये डोमिसाईलच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडच्या भागातील जिजानजवळ भीषण अपघात. 9 भारतीयांचा मृत्यू. या घटनेवर भारतीय दूतावासाने शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं. दक्षिण सुदानच्या युनिटी राज्यात विमानाचा अपघात. 20 प्रवाशांचा मृत्यू. मृतांमध्ये एका भारतीयाचा समावेश. अमेरिकेचे प्रगत लढाऊ विमान F-35 अलास्कामध्ये कोसळलं. विमानाच्या पायलटनं पॅराशूटच्या मदतीनं स्वतःचे प्राण वाचवले. अलास्का येथील आयलसन हवाई दल तळावर प्रशिक्षणादरम्यान हा अपघात झाला. स्टीव्ह स्मिथनं कसोटी क्रिकेटमध्ये केल्या 10,000 धावा पूर्ण. कसोटीत 10,000 धावा करणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाचा 4था आणि एकूण 15वा फलंदाज. प्रख्यात निर्माता दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि सलमान खान पुन्हा एकत्र येणार. सूरज बडजात्या यांनी केले सुतवॉच. कथेवर काम सुरू असून लवकरच चित्रपटाला सुरुवात करणार असल्याची सूरज बडजात्या यांची माहिती. करण जोहर आणखी एका स्टार किडला करणार लॉन्च. सैफ अली आणि अमृताचा मुलगा इब्राहिमसाठी करण करणार चित्रपटाची निर्मिती. सोशल मीडियावर त्याने ही माहिती दिली.
गोष्ट संयुक्त मानापमानाची चा 2 फेब्रुवारीला 25वा प्रयोग. लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक ऋषिकेश जोशी आणि श्यामराज पाटील आणि अनंत वसंत पणशीकर यांनी केली या नाटकाची निर्मिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.